हरिओम. आज आपण मार्गशीर्ष महिना गुरुवार पूजा मांडणीविषयी माहिती घेऊया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. ह्या वर्षी ह्या महिन्यामध्ये किती गुरुवार येणार आहेत, आपण किती गुरुवारी उपवास करायचा आहे व उपवास कसा करायचा आहे व पूजा मांडणी कशी करायची ती आपण पाहूयात. मार्गशीर्ष महिना म्हणजे सर्वात श्रेष्ठ महिना महिलांसाठी मानला जातो. ह्या गुरुवारी महालक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मी व्रत करतात व कुटुंबात सुख समृद्धी ऐश्वर शांती हे मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते. मनातली पूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे. ह्या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरू होते व शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. पूजेची मांडणी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी व तिथे चौरंग मांडावा व त्यावर लाल कपडा टाकावा व तांदळाची रास घालून त्यावर कलश मांडावा व लक्ष्मीचे फोटो मांडावा. चौरंगाला केळीचे खांब बांधावे व रांगोळी काढावी. लक्ष्मीसमोर फळ धूप दीप अगरबत्ती लावणे व लक्ष्मीला विडा सुपारी ठेवावी. गणेश रूपी म्हणून सुपारी ठेवावी, त्याची पूजा करावी व एक नाणे ठेवावे व ते नाणे उद्यापनापर्यंत तेच नाणे ठेवावे. शेवटच्या गुरुवार झाल्यानंतर ते नाणे आपल्या तिजोरीत ठेवावे. ह्यामुळे आपल्याला धनसंपत्तीची कधीही कमी भासत नाही. ही मांडणी झाल्यानंतर महालक्ष्मी पूजेला सुरुवात करावी. प्रसादासाठी केळे ठेवावी, तीर्थ ठेवावे. महालक्ष्मी मातेची पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. कथा वाचन सुरुवात करावी. भक्तिभावाने कथा वाचावी किंवा श्रवण करावी. नैवेद्य दाखवावा व हात जोडून बसावे व प्रार्थना करावी. आपली इच्छा बोलावी व आरती करावी. संध्याकाळी महालक्ष्मीची पंचोपचार पूजा करावी व गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. गाईसाठी नैवेद्य काढावा. दुसऱ्या दिवशी कलशातील डहाळे निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवावीत व तांब्यातील पाणी घरातील शिंपडावे व झाडाला घालावे. पूजा केलेल्या जागी हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. ह्या वर्षी 2025 मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व दुसरा गुरुवार आला आहे. मार्गशीर्ष महिना 21 तारखेला सुरू होत आहे, तर आपल्याला गुरुवारी व्रत करायचे आहे, उपवास करायचे आहे. पहिला गुरुवार 27 तारखेला असणार आहे. दुसरा गुरुवार 4 नोव्हेंबरला, तिसरा 11 नोव्हेंबरला, चौथा 18 नोव्हेंबरला. ह्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे. ते म्हणजे 5 सवाष्ण्याला बोलून त्यांची फळाने ओटी भरून त्यांना महालक्ष्मी मातेची पोथीची प्रत देऊन नमस्कार करावा व दूध द्यावे. हे झाले उद्यापन. बोला लक्ष्मी माता की जय. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.